असं झालं एक दिवस की सहज मी बसून होती. मला एक गोष्ट आठवली माझ्या शाळेतली. माझ्या शाळेत आहे ना, माझी एक मैत्रीण होती. तिचं नाव जिबलाबाई असं होतं. तर आम्ही तिच्या गावी गेलो आणि त्याच गावी 2-3 मैत्रिणींसुद्धा राहत होत्या. कोणी पोहे, कोणी चहा असं दिलं. नंतर आम्ही जिबलाबाई हिच्याकडे गेलो. तर तिचं घर नव्हतंच, एकदम झोपडी होती. ती झोपडीतून बाहेर निघाली आणि आम्हाला बघून ती एकदम आश्चर्यचकित झाली. तिने आम्हाला झोपडीत येऊ दिलं नाही. 1 मिनटं थांबा म्हणे, मी आत्ताच येते. ती धावत गेली, आमच्यासाठी एका पुडीत सोप आणली आणि हातावर सोप दिली तिने. हे बघून आहे ना, खरंच ना मला अक्षरशः रडायला आलं. तिच्याकडे कपडे नाही, एकच ड्रेस, तोच धुवून दुसऱ्या दिवशी घालणे, शाळेचा एकच ड्रेस. असं वाटत होतं की आपण किती सुखी आहोत. आज आपल्याकडे किती साऱ्या गोष्टी आहे. आई बाबा आपल्याला किती लाड करतात. तिला आई बाबा नाही, तिला तिच्या आजीने वागवलं. तिची आजी कबाळ कष्ट करून तिला शाळेत टाकलं. आणि असं बघून आहे ना, असं वाटतं कधी कधी की मुलांना किती साऱ्या गोष्टी मिळतात तर त्यांना त्याची किंमत नसते. ही माझ्या शाळेतली गोष्ट आहे. मला ही गोष्ट शेअर करावीशी वाटली. माझ्या डोक्यातून, माझ्या मनातून ही गोष्ट अजूनही गेली नाही आणि कधी जाणार पण नाही. खूप काही शिकली आहे ह्या अशा अनुभवातून. ती जिथे कुठं असेल, माझी मैत्रीण जिबलाबाई, ती सुखात असावी अशीच मी अपेक्षा करते. तर असा हा अनुभव मी तुम्हाला सांगितला.